एकदम चटपटीत आणि झन्नाटेदार आपण आज चिकन बनवणार आहोत। ही एवढी सोपी आणि छान पद्धत आहे, तुम्ही एकदा कराच। त्यासाठी लागणारे 2 कांदे, धने, अद्रक, लसूण, कोथिंबीर, मिरची, सुक्या मसाल्यांमध्ये मिरची पावडर, हळद, जिरा पावडर, गरम मसाला आणि मीठ। आता आपण मसाला चिकन बनवायला घेऊया। सगळ्यात आधी आपण मसाला तयार करून घेऊया। आपल्याला अशा पद्धतीने बारीक मसाला दळून घ्यायचा आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। त्यासाठी आपण सगळ्यात आधी तेल टाकून घेऊया। तेल थोडं जास्तच टाकूया। तेल गरम झालं का मग आपण मसाला तयार करूया। आपलं तेल छानपैकी गरम झालेलं आहे। आता आपण मसाला फ्राय करून घेऊया। मसाला आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचा आहे। मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे, कारण की त्याचं तेल सुटलं पाहिजे। आता आपला मसाला छानपैकी भाजत आलेला आहे। आता आपण टाकूया त्यात सुके मसाले। 1 चमचा ही लाल मिरची पावडर, 1 ते 1.5 चमचे धने पावडर, जिरे पावडर, हळद, चिकन मसाला, चवीनुसार मीठ, दोन हिरवी मिरची। आता आपण अजून 5 मिनिटं भाजून घेऊया। आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मसाला छान भाजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला चिकन टाकायचं आहे। आपला मसाला छान भाजून झालेला आहे। आता आपण त्यात घालतोय चिकन। चिकन बी आपल्याला त्यात फ्राय छान करून घ्यायचं। दोन मिनिटं आपल्याला छान चिकन मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला ताट ठेवायचं आहे और ताटावर पाणी टाकायचं। आपल्याला चिकन वाफवून घ्यायचं आहे। चिकन चांगलं शिजण्यासाठी आपल्याला त्यात आता झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि झाकणावर पाणी। आपल्याला हे असंच मंद आचेवर शिजवून घ्यायचे। 15 ते 20 मिनिटांनंतर आपलं सुक्कं चिकन तयार झालेलं आहे।